Audio Jungle. Audio Jungle. मंडळी, आज मी तुम्हाला बिरड्याची भाजी म्हणजे आपल्या मोड आलेल्या वालाची भाजी दाखवणार आहे. आपली रेसिपी ही आलेली आहे, तरी पण म्हटलं कोणी बघितली नसेल तर पुन्हा करावी. आणि आज आमच्याकडे पाहुणे येणार आहेत आणि त्यांची पसंती, दादा आम्हाला तुमच्या हाताची बिरड्याची भाजी खायची आहे. तर त्यासाठी लागेल आपल्याला कांदा, बटाटा, वांग. हे वांग पांढरं आहे. वांग आणि तोंडली 10-12 तोंडली घेतलेत. तुम्ही अजून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता वांग, बटाटा आणि कांदा असं. आणि त्याच्यात आंबटपणा येण्यासाठी आपण टॉमॅटोचा वापर करणार आहोत. हे बघा, मी आधी मोड आलेले वाल होते ते 2 दिवसापूर्वी भिजत ठेवलेले आणि पहिल्या दिवशी भिजत ठेवले. दुसऱ्या दिवशी रात्री ओला कॉटनचा फडका घेऊन त्यामध्ये ते ठेवले आणि त्याला बघा कसे मोड आलेत. ओला फडका करून हे बघा मस्तपैकी मोड आलेत. त्याला असे मोड यायला हवेत. आणि थोडेसे आहेत हे बघा वाल, तर ते मी आता सोलून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. पॅनमध्ये तेल टाकलं आहे गरम करायला. तेल गरम झालं असेल पण त्यामध्ये राई टाकूया. 1 छोटा चमचा राई, 1 छोटा चमचा जिरं, एक थोडीशी हळद आपल्या घरची आहे आणि थोडंसं हिंग नावापुरेचं. आता आपण टाकू याच्यात कढीपत्ता आणि कांदा. टोमॅटो पण टाकू त्याच्यावरील. आता लसूण पेस्ट टाकू. आणि चांगलं ढवळून घेऊ. हे बघा, कांदा टोमॅटो शिजला का मग आपण त्यामध्ये आपलं जे बिरडे आहे आणि बाकीचं साहित्य आहे ते पण टाकू. थोडंसं मीठ टाकूया. कांदा आणि टोमॅटो शिजायला चवीनुसार मी मीठ टाकलंय. भाजीचा पण अंदाज घेऊनच टाकलाय. आपण आता थोडासा कलरचा मसाला टाकूया. काही कणं तिखट कमी लागतं म्हणून आपण ह्यावेळेला आता आधी करणार आहोत की कमी तिखटावर करणार आहोत. आणि या बिरड्याच्या भाजीला थोडंसं तेल जास्त असलं तरी चालतं. आपला कांदा तर शिजलेला आहे. आपण आता त्यामध्ये टाकू वाल. हे बघा असे बारीक तोंडली उभी चिरलेत वाल, बटाटा आणि वांग. तर हे आपण आता टाकून देऊ. आपल्याला तिखट कमी करायचं आहे, नाही तर मग काही लोक काय करतात, हे जे बिरडं आहे त्याला हळद मसाला असंच लावतात आणि मग ते बिरडं शिजायला भाजीला टाकतात. त्यांनी सुद्धा एक वेगळा फ्लेवर येतो. हां, हे बघा, हे मी एवढं बिरडं घेणार नाही आहे. मी बिरडं थोडंसं ठेवून देणार आहे मला दुसऱ्या रेसिपीसाठी. ती लवकरच रेसिपी येईल. आपण आता
ढवळून घेऊ वालाची भाजी. वाल टाकलेत ते आणि आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू जेणेकरून आपले वाल पटकन शिजतील. तुम्ही गरम पाणी टाका, साधं पाणी टाका, चालेल. शक्यतो गरम पाणीच टाकायचं. आत्ता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे गरम पाणी, नाहीतर मग मी आत्तासुद्धा टाकलं असतं. आणि ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया. ह्याच्यावर मी झाकण ठेवलं. आपण आता थोड्या वेळाने आपली भाजी ही बघा, इथे आपली भाजी तयार आहे. बटाटा बघा शिजलाय आणि तोंडलं पण शिजलंय. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बिर्डेसुद्धा आपलं शिजलेलं आहे. हे बघा. आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडेल. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.